आशू, अरे शिवाने आली? बरी आहे का ती? नाही ग, ती शॉक मध्ये आहे अजूनही. काही खात पीत नाहीये. तिने पण काहीतरी खायला हवं रे, नाही तर आजारी पडेल ती. हा तेच, मी आता हे आपलं जेवण झालं, मी घेऊन जातो तिच्यासाठी काहीतरी खायला. तिने नाही खाल्लं तर मला सांग, मी येते. ठीक आहे. संपदा कशी आहे? बरी आहे कधी? नाही भाऊ, बरी नाही आहे. म्हणजे ताप कमी झालाय, पण विकनेस अजून काही केल्या कमी होत नाहीये. कसे दिवस बदलतात ना भाऊ. कालचा दिवस होता आणि हा आजचा दिवस आहे. ताई अगं, मला खूप भीती वाटते तिची. झोपेत सारखी रॉकी रॉकी बोलते आणि काहीतरी बडबडते. काही खाल्लं पण नाही अगं तिने. उर्मिला, हे बघ, रडायचं नाही. आता आपल्या सगळ्यांना त्या दोघींना सांभाळायचं आहे. मान्य आहे, आपल्यासाठी मोठा धक्का आहे, पण त्यांना या धक्क्यातून बाहेर काढणे ही आपली जबाबदारी आहे. आता मला जरा अजून त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो. शिवा कशी घेऊन आली होती त्याला, आठवलं तरी अंगावर काटा येतोय. किती रक्त आलं होतं त्याच्या डोक्यातून. कीर्ती, लक्ष्मण, पोलीस काय म्हणाले? पोलिसांना ही तर हिट अँड रनचीच केस वाटते भाऊ. त्यांनी आम्हाला सीसीटीव्ही दाखवलं, त्यात पण असंच दिसत होतं. पण ना, त्यांना कळत नाहीये की रॉकी तिथे काय करत होता आणि ते याचा शोध घेत आहेत. आता तरी त्यांना ही ऍक्सिडेंटचीच केस वाटते, पण त्यांना जशी इन्फॉर्मेशन मिळेल ना तशी ते आपल्याला देतील असं म्हणालेत ते. ठीक आहे, मी बोलतो पोलिसांशी. तपासाचा वेग जरा वाढवायला.